मी साताऱ्यातील दरे गावात आलो की अनेकांची पोटदुखी सुरू होते, मात्र त्यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे मोफत दवाखाना सुरू केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांवर सडकून टीका। गोपीचंद पडळकरांचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य। तरुण मुलींनी जिम मध्ये जाण्यापूर्वी ट्रेनर पाहावा। जिम मध्ये लव्ह जिहादचं षडयंत्र सुरू। जिमला जाण्यापेक्षा मुलींनी घरीच योगा करावा, पडळकरांचा अजब सल्ला। ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लढा सुरूच राहणार, मंत्री छगन भुजबळांचा इशारा। आजचा मोर्चा कुठल्याही राजकीय पक्षाचा नसल्याची दिली माहिती। बीडमध्ये आज ओबीसींची महाएल्गार सभा। मंत्री छगन भुजबळांच्या उपस्थितीत मेळावा। ओबीसींच्या न्याय हक्कासाठी पुकारणार एल्गार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा अतिवृष्टीच्या मुद्द्यावरून काळी दिवाळी आंदोलन। पूरग्रस्तांना भरपाई न मिळाल्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी कार्यकर्ते रस्त्यावर। मराठा आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टातली सुनावणी पुढे ढकलली। 27 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी। मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान। सोलापुरात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला भाजपकडून मोठा धक्का। बबनदादा शिंदे, राजन पाटील आणि दिलीप माने भाजपात जाण्याची चर्चा। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश। मनसेच्या दीपोत्सवाचं आज उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार उद्घाटन। दीपोत्सवाच्या निमित्ताने ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार का, याकडे अवघ्या राज्याचं लक्ष। छत्तीसगड आणि महाराष्ट्रात 2 दिवसात 258 माओवाद्यांचं आत्मसमर्पण। छत्तीसगडच्या सीएम समोर आत्मसमर्पण, तर अबुझमाड आणि उत्तर बस्तर या जिल्हा माओवादमुक्त जाहीर। राहुरीचे भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं अल्पशा आजारानं निधन। कर्डिलेंच्या निधनामुळे कुटुंबावर शोककळा। बीडमध्ये होणाऱ्या भुजबळांच्या महाएल्गार सभेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे। यावेळी सभेच्या मार्गावर मोठमोठे फ्लेक्स देखील लावण्यात आले। आमचा ओबीसींच्या मेळाव्याला विरोध नाही, मात्र भुजबळांच्या भूमिकेला आमचा विरोध आहे। शासन निर्णयाला विरोध केल्यास आम्ही देखील जशास तसं उत्तर देऊ, असा थेट इशारा मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी दिलाय। चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर शहरातील मतदार यादीमध्ये तब्बल 1906 जणांची नावं दोनदा आढळली। ही प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबरला प्रकाशित करण्यात आली होती। याबाबतीतील गोंधळ असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे। पुण्यात जैन समाजाचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। पुण्यातील मॉडेल कॉलनीमधील जैन बोर्डिंग हॉस्टेलची जागा बेकायदेशीर विकल्याप्रकरणी जैन समाजानं आंदोलन केलं। हजारोंच्या संख्येनं जैन बांधव मोर्चात सहभागी झाले होते। मंत्री विखे पाटील यांना भेटण्यासाठी मराठा संघटना आल्यानं पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला। पूर्ण चौकशी केल्यानंतरच कार्यकर्त्यांना हॉटेलमध्ये प्रवेश देण्यात आला। पिंपरी चिंचवड शहरातील चरहोली बुद्रुक राही परिसरात गेल्या 3 महिन्यांपासून बिबट्याचा वावर पाहायला मिळतोय। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। तात्काळ वन विभागानं उपाययोजना करत बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी करण्यात आली आहे। कोपरीमधील दौलतनगर या ठिकाणी एकूण 14 इमारती अतिधोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत आणि त्यानुसार या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पालिकेनं नोटीस बजावली आहे। नोटीस बजावत त्यांना घरं खाली करण्याचे आदेश दिलेत। या नोटीसला समर्थन करणाऱ्या नागरिकांनी फटाके फोडत जल्लोष केलाय। दिवाळीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाजारपेठेत चैतन्यमय वातावरण निर्माण झाले। विविध रंगांचे कंदील, पणत्या, रंगबिरंगी तोरणं, इलेक्ट्रिक तोरणं या वस्तू बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाल्यात। दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी पाहायला मिळते। पुण्यात दिवाळीनिमित्त राजकीय नेत्यांच्या वाडेश्वर कट्ट्याचं आयोजन करण्यात आलंय। सर्वपक्षीय नेत्यांनी एकमेकांना लाडू भरवत एकत्र येत आनंद साजरा केला।
जळगावमधील पांजरापोळ येथील सुमारे 100 वर्षांहून अधिक इतिहास असलेल्या गोशाळेत गोभक्तांनी आपल्या कुटुंबासह मोठ्या संख्येनं हजेरी लावली। यावेळी भाविकांनी गोमातेचं पूजन करताना नैवेद्य अर्पण केला। पूजनानंतर गोसेवेचा संकल्प करत अनेकांनी गोमातेला अन्नदान केलं। खेडमध्ये बंधुत्वाची दिवाळी पहाट पाहायला मिळाली। उर्दू शिक्षक संघटनेनं अनोखा उपक्रम राबवला। हिंदू मुस्लिम शिक्षकांनी एकात्मतेचा दीप प्रज्वलित केला। दिवाळी पहाट निमित्त अभंग, देवगाणी आणि एकात्मतेचा जयघोष करत सलोख्याचा संदेश देण्यात आला। शिवाजी कडिले यांच्या निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक आहे। ग्रामीण शहाणपण असलेला लोकप्रतिनिधी जाण्याचं अत्यंत दुःख झालंय असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी शिवाजीराव कडिले यांना श्रद्धांजली अर्पण केली। दिवाळीनिमित्त उद्यापासून 8 दिवस लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्या बंद राहणार आहेत। 18 ऑक्टोबरपासून 26 ऑक्टोबरपर्यंत बाजारपेठ बंद राहणार असल्यानं शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होणार आहे। पिंपरी चिंचवड पालिकेच्या सर्व कार्यालयामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ओळखपत्र बंधनकारक करण्यात आले आहे। विना ओळखपत्र कर्मचारी किंवा अधिकारी आढळल्यास त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे। वीज महावितरण कंपनीनं मनमाडमधील नागरिकांसह व्यापाऱ्यांना शॉक दिलाय। ऐन सणासुदीच्या काळात तासनतास वीज पुरवठा खंडित असल्यानं बाजारपेठेत अंधाराचं साम्राज्य पसरलंय आणि त्यामुळे व्यापाऱ्यांसह दुकानदार संतप्त झाले। जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। महाडी बीटी पोर्टलद्वारे जिल्ह्यातील 98,000 शेतकऱ्यांची निवड झाली आहे। त्यातील 26,000 लाभार्थ्यांच्या दाराशी ट्रॅक्टर येणार आहे। पंढरपुरातील कॉरिडॉरला जोरदार विरोध करण्यात येतोय। कॉरिडॉर प्रकल्प रद्द न झाल्यास वारकरी महाराष्ट्रभर फिरून सरकारला घरी बसवतील असा थेट इशारा शिरवळकर महाराज यांनी सरकारला दिला। कोल्हापुरातील बोलोली येथील केदारलिंग विकास सेवा संस्थेत बोगस कर्ज मंजूर करून 2,55,00,000चा गैरव्यवहार करण्यात आलाय। ही घटना उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी 17 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर असून त्यांनी ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट इन्क्युबेशन सेंटर परिसराची पाहणी केली आणि या संस्थेची आज बैठक होणार असून त्या शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे उपस्थित असतील। पिंपरी चिंचवड पालिकेनं मालमत्ता कर थकबाकीदारांवर कठोर कारवाई केली आहे। कर संकलन विभागानं आतापर्यंत शहरातील 27 मालमत्ता जप्त केल्या। अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असंघटित कामगारांनी रस्त्यावर उतरून राज्य सरकार विरोधात तीव्र निदर्शनं केली। अतिवृष्टीमुळे हाताला काम नाही, घरांची पडझड झाली तरी देखील सरकारकडून मदत मिळालेली नाही, त्यामुळे कामगार संतप्त झाले। शिरूरमध्ये दिवाळी सणानिमित्त कुंभारवाड्यात लक्ष्मीच्या मूर्तींना पणत्यांचं रंगकाम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। यंदा मूर्तीची किंमत 10 ते 15% वाढली आहे। सांगलीतील एका तरुणानं धोकादायकरित्या सार्वजनिक ठिकाणी स्टंटबाजी केली। यावेळी ही स्टंटबाजी करणं त्याच्या अंगलट आलं। वाहतूक शाखेनं या तरुणाला दणका देत त्याच्याकडून 22,000चा दंड ठोठावलाय। साताऱ्यामध्ये कराडजवळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली। ऐन दिवाळीच्या तोंडावर गावी चाललेल्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्यानं प्रवाशांनी संताप व्यक्त केला। कोयना पुलावर वाहतूक कोंडी झाल्यानं पुणे-बेंगलोर मार्गावर वाहतूक खोळंबली। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये वसुबारस निमित्तानं गाई वासराचं पूजन करून दिवाळीची सुरुवात करण्यात आली। आज बाजरीचं महत्त्व असून बाजरीच्या पिठाचे दिवे करून त्या दिव्यानं गाय आणि वासराचं औक्षण केलं जातं। जुन्नर तालुक्यातील मांजरवाडीतील शेतकऱ्याच्या घराबाहेर एकाच वेळी 5 बिबट्यांचा मुक्त संचार पाहायला मिळाला। एकटे फिरणारे बिबटे आता झुंडीनं फिरू लागल्यानं भीतीचं वातावरण पसरलंय। बुलढाण्याच्या करवण शिवारात वेगवेगळ्या शेतात काम करणाऱ्या 2 जणांवर अस्वलानं हल्ला केला। यात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। सरकारनं फॅन्सी नंबर प्लेटच्या शुल्कात दुपटीनं वाढ केली आहे, मात्र त्यानंतरही फॅन्सी नंबर प्लेट घेणाऱ्यांच्या संख्येत काही घट झालेली नाही। पसंतीचा नंबर मिळावा यासाठी गेल्या 10 महिन्यात पिंपरी चिंचवडकरांनी तब्बल 37,31,00,000 रुपये खर्च केल्याची माहिती मिळते। श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती परिसरात काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले यांच्या दोन्ही ड्रायव्हरला मारहाण करण्यात आली। आबा सातपुते आणि गणेश वांडेकर या दोघांना मारहाण झाली आहे। वाळू चोरणाऱ्या माफियांना हटकल्यानं 5 ते 6 जणांनी त्यांना मारहाण केली। या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे। नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसीतील एका मेणबत्तीच्या कारखान्यामध्ये भीषण आग लागली। या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून संपूर्ण कारखाना जळून खाक झालाय। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। नंदुरबार जिल्ह्यामध्ये वर्षभरात सायबर गुन्ह्यांमध्ये नागरिकांना 1,44,00,000चा गंडा घालण्यात आला। तक्रारीनंतर पोलिसांना 34,38,000ची रक्कम परत मिळवण्यात यश आलं।
दापोली मंडणगड रोडवरील खोंडा परिसरात भरधाव कारचा भीषण अपघात झाला. कारनं रस्त्याशेजारील झाडाला जोरदार धडक दिल्यानं कारचा चक्काचूर झाला. मात्र एअरबॅग उघडल्यानं चालक आणि अन्य प्रवासी बचावले. नंदुरबारमध्ये बॅनरच्या वादातून हत्या झालेल्या तरुणाच्या मारेकऱ्यांना पोलीस अटक करू न शकल्यानं तरुणाच्या कुटुंबियांनी आमरण उपोषण सुरू केलंय. राजकीय दबावातून अटक केली जात नसल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. अमरावतीच्या तिवसा शहरात घरफोडी करून चोरट्यांनी 90,000 रुपयांची रोकड आणि 26 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले. चोरी दरम्यान घरच्यांना जाग येताच चोरट्याशी झटापट झाली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. नागपुरातील भिवापूर येथील धक्कादायक घटना समोर येते. क्रिकेट खेळत असताना छातीला चेंडू लागल्यानं एका 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. चेंडू लागल्यानंतर तो जमिनीवर कोसळला. त्याला तात्काळ रुग्णालयामध्ये नेण्यात आलं, मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.